यानंतर पुढील सत्कारमूर्ती श्रीमती सुजाता लोहकरे. मी विनंती करतो टेक्निकल टीमला व्हिडिओ सुरू करावा. आणि समाजाची मने घडविणाऱ्या आदरणीय सुजाता लोहकरे. सोलापूर जिल्ह्यातील करकम हे मूळ गाव. शालेय शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी गावातून बाहेर पडणारी ही गावातील दुसरी मुलगी. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पारंपरिक लग्न सोहळ्यात न अडकता आपल्या हक्काचा जोडीदार स्वतः निवडायचा म्हणून आंतरजातीय विवाह अरुण लोहकरे यांच्याशी केला. त्यामुळे माहेर तुटलं, घर सोडावं लागलं. या काळात सासरच्या लोकांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आग्रह केला. नवऱ्यानं प्रोत्साहन दिलं. त्यामुळे 1997 मध्ये गटशिक्षण अधिकारी म्हणून जबाबदारी मिळाली. या काळात पहिली मुलगी जन्माला आली. तिचं नाव सई. ही मुलगी जन्मताच मतिमंद आहे हे कळाल्यावर सुरुवातीला कुटुंबाला दुःख झालं. पण आतली शिक्षिका सांगत होती, जसं वर्गातल्या 10 मुलांना आपण शिकवतो अगदी तसंच सईला शिकवायला काय हरकत आहे. आणि सुरू झाला प्रवास. 12 वर्ष विविध प्रयोग केले, बुद्धी पणाला लावली. आईबाप आणि शिक्षिका म्हणून जे करायला हवं होतं ते सारं काही केलं. या धडपडीत एक नवा मार्ग सापडला. त्यामुळे एक नितांत आनंद मिळाला. हा सारा प्रवास मर्यादांच्या अंगणात वाढताना या पुस्तकात रेखाटला. आपल्या लेकराला जो आनंद मिळाला तो आनंद जगातील सर्वच विशेष मुलांना मिळावा यासाठी 2016 मध्ये मैत्र फाउंडेशनची निर्मिती केली. समाजातील या विशेष बालकांना आणि प्रौढ व्यक्तींना आनंदानं जगता यावं यासाठी सुजाता लोहकरे यांनी सेवानिवृत्ती घेतली. 2019 मध्ये प्रौढ मतिमंद लोकांसाठी दिशा हे उद्योग केंद्र सुरू केलं. समाजातील पालकांमध्ये मतिमंद मुलांबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. आज दिशा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आदरणीय सुजाता लोहकरे आणि त्यांचे पती अरुण लोहकरे यांनी 13 विशेष व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांना त्यांच्या जगण्याचा आधार मिळवून दिला. दिवाळीमध्ये दरवर्षी पणत्या बनवणं, बुके तयार करणं, पाय पुसण्या बनवणं अशी अनेक कामे आज ही विशेष मंडळी करीत आहेत. एक छोटं स्वयंपूर्ण उद्योग केंद्राचे मॉडेल या निमित्तानं उभे राहिले आहे. आदरणीय सुजाता लोहकरे आपल्या या कार्यकर्तृत्वाला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले सन्मान 2025 आपणास आनंद प्रदान करीत आहोत. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. मी डॉक्टर ज्योती भाकरे मॅम यांना विनंती करतो, आपण शाल अलंकरण करण्यासाठी आपण पुढे यावं. खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर, अरुणाताई आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय श्रीमती सुजाता लोहकरे यांच्यासाठी. मनापासून खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुजाता लोहकरे यांच्यासाठी. आपणा सर्वांच्या वतीनं मी मनापासून विनंती करतो, आदरणीय सुजाता लोहकरे यांना या पुरस्काराच्या संदर्भातील आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर आणि आपण सर्व प्रेक्षक, सर्वांना नमस्कार. सर्वात आधी माझ्यासह 5 सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाईंच्या नावानं हा जो सन्मान सोहळा सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आयोजित केला आहे, त्या आयोजकांचं खूप मनापासून आभार मानते. हे आभार याच्यासाठी की जसं अरुणाताई मगाशी म्हणाल्या की वेगळा रस्ता निवडला, त्याच्यावरून जायचं ठरवलं की खूप साऱ्या
अडचणी, आव्हानं यांना तोंड देतच पुढे जावं लागतं. आणि अशा वेळेला जेव्हा त्या प्रयत्नांचं जाणकारांच्याकडून काही ॲप्रिसिएशन होतं, कौतुक होतं, तेव्हा या आव्हानांना, अडचणींना तोंड देण्याचं अधिक बळ मिळतं. आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव पण वाढते. ती असतेच, पण या निमित्तानं ती वाढते असं मला वाटतं. आज या प्रसंगी माझ्या या आनंदाला आणखीन एक वेगळी झालर आहे. म्हणजे 32 वर्ष शिक्षिका, काही वर्ष शिक्षिका, काही वर्ष शिक्षणाधिकारी, शिक्षण खात्यातल्या विविध पदांवर आणि आता मैत्र फाउंडेशनचं काम करत असताना ज्या ज्या वेळेला हताश व्हायचे, निराश व्हायचे, मानहानी सोसायचे प्रसंग यायचे ना, त्या वेळेला मला सावित्रीबाई आठवायच्या. म्हणजे ज्या लोकांच्या भल्यासाठी ही माऊली काम करत होती, त्यांच्याकडून तिला शेणगोट्यांचा मारा सहन करावा लागला. त्यापुढे आपल्याला होणारा त्रास काहीच नाही असा विचार मनात यायचा आणि आपण निवडलेल्या रस्त्यावरती त्याच मार्गाने चालायचं बळ मिळायचं. आणि त्याच सावित्रीबाईंच्या नावाने आज हा सन्मान होतोय, याचा एक विशेष आनंद होतोय. खरं तर जगातला प्रत्येक माणूस हा आनंद मिळवण्यासाठी धडपडत असतो. मला वाटतं एक कुंती असावी की जीनं परमेश्वराजवळ दुःखाचं वरदान मागितलं, ती एकच अपवाद असावी. तर या आनंदाबद्दल गेल्या 32 वर्ष मनापासून केलेल्या कामातनं मी एक गोष्ट शिकले की या आनंदाचे ना 3 प्रकार असतात. एक असतो आपण काम करताना त्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिळणारा आनंद. दुसरा असतो त्याचे परिणाम अपेक्षित होतात, ते दिसतात, कळतात, जाणवतात, त्यावेळेला होणारा आनंद. आणि तिसरा असतो त्याचं आपली माणसं, जाणकार माणसं कौतुक करतात, ॲप्रिशिएशन करतात, तेव्हा मिळणारा आनंद. हा जो पहिल्या प्रकारचा आनंद असतो ना, तो आपला स्वतःवर अवलंबून असतो, तो कुणावर अवलंबून नसतो. आता इथे काही विद्यार्थी बसलेत. आपण कधीतरी असं एकाग्र होऊन, पूर्ण बुडून जाऊन, जगाला विसरून कधीतरी असा अभ्यास करतो, मन लागतं आणि मग असं वाटतं की अरे लक्षात राहिलंय, समजलंय आणि छान वाटतं. हा जो आनंद असतो ना, तो आनंद या प्रकारातला असतो, त्या कामाच्या प्रोसेसमध्ये होणारा आनंद. आणि या आनंदाचा स्रोत आपण स्वतःच असतो. हे मला खूप लहानपणीच वाचनाच्या लागलेल्या वेडामुळे समजलं. आणि हा विचार मला पहिल्यांदा भेटला तो जेव्हा मी 12वीत असताना अरुणाताईंचं मैत्रेयी कादंबरी वाचली तेव्हा तिच्याकडून. त्याच्यानंतर पुशिरेग्यांच्या सावित्रीमधून तो भेटला. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी हे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये हा विचार भेटला आणि वाचलं, समजलं, पटलं तर ते करून बघायचं. या सवयीमुळं आज तागायत काम करत असताना हा पूर्ण बुडून जाऊन जीव बाखडून काम करायचं आणि तो आनंद घ्यायचा, हे मी आजपर्यंत करू शकले. दुसऱ्या प्रकारचा आनंद असतो अपेक्षित परिणाम किंवा यश मिळतं आपण केलेल्या कामाचं त्याचा. पण इथे कोणत्या परिणामाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवता यावं लागतं. आता बघा, तुम्ही मन लावून अभ्यास करता, छान अभ्यास करता, परीक्षेत छान मार्क मिळतात, परिणाम मिळाला. पण आपण अभ्यास करतो, शिकतो ते परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी की ज्ञान आणि त्याचा उपयोग करण्याचं शहाणपण आपल्याला यावं, ते आयुष्यभर उपयोगी पडावं म्हणून? याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे ते मी सांगत नाही. म्हणजे कामाचे परिणाम आणि यश मोजण्याचे मापदंड तपासून घ्यावे लागतात. याचे अनेक धडे मला शिक्षण खात्यात काम करताना मिळाले. त्यातलं फक्त एक छोटंसं उदाहरण घेऊन पुढे जाते. मी BEO म्हणून काम करत होते उत्तर सोलापूरला, नुकतीच जॉईन झाले होते शिक्षिका म्हणून काम करताना. आणि त्यावेळेला शालेय पोषण आहार योजना चालू होती. आणि 6-8 महिन्यांनी माझ्यासमोर एक फाईल आली कॉन्ट्रॅक्टरची की तालुक्यातल्या 800 शाळांना 6 महिन्याचा तांदूळ मिळालाय असं मला प्रमाणित करायचं होतं. मी सहज म्हणलं, अरे तो मिळालाय की नाही हे तरी आधी चेक करूया.
आणि मग तो चेक करत असताना त्या खोट्या पावत्या समोर आल्याचं उघडकीला आलं. ती तक्रारी झाल्या, त्याची CID चौकशी झाली. 1997-98 मध्ये गाजलेला तो प्रचंड मोठा तांदूळ घोटाळा बाहेर आला. ही एक घटना, याचे 2 परिणाम झाले. एक परिणाम असा झाला की त्याची CID चौकशी झाली. जे दोषी पुरवठादार होता आणि त्याला सामील असलेले पुरवठा खात्यातले अधिकारी, त्यांना शिक्षा झाल्या, सगळं झालं. आणि अधिक महत्वाचं म्हणजे शासनानं या योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केल्या. आणि दुसरा परिणाम त्याचा असा झाला की त्या पुरवठादारांना तांदळाची मागणी पाठवण्यासाठी आमच्या शिक्षण खात्याकडून 10 तारखेच्या ऐवजी कधी 12 तारखेला गेली, 15 तारखेला गेली, ही चूक आमच्याकडून झाली होती. म्हणून आमची एक वेतनवाढ थांबवण्याची शिक्षा आम्हाला झाली. मुद्दा असा आहे की यातला कोणता परिणाम महत्वाचा हे ठरवता आलं. आणि म्हणून मग व्यक्तिगत काहीतरी दुःख करत बसण्यापेक्षा त्याचा परिणाम चांगला होतो याचा आनंद मानत प्रामाणिकपणानं पुढे काम करत राहायचं आणि त्यात बुडून जाऊन काम करण्यातला आनंद मिळवत राहिले. पुढे SCRT मध्ये काम करत असताना सुद्धा जादाची इन्क्रिमेंट्स किंवा प्रमोशन्स यापेक्षा राज्यातल्या मुलांचं शिकणं चांगलं होण्यासाठी व्यवस्थेच्या चौकटीत सुद्धा अनेक कार्यक्रमांची आखणी अंमलबजावणी करता आली. पण व्हायचं काय, राज्यस्तरावर उत्तम अंमलबजावणी आखणी व्हायची, पण वर्गापर्यंत पोहोचताना मध्ये त्याच्यामध्ये अनेक अडचणी, अनेक जारेतले शुक्राचार्य असायचे. हे का होतंय हे बघण्याचा, ते तपासून बघण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न अधिकाराच्या मर्यादेमध्ये नक्की करता आला. आणि आपले सोबती आणि वरिष्ठांना समजून घेऊन त्यांना कन्व्हिन्स करायचं स्वतःचं बळ मला आजमावता आलं व्यवस्थित असताना. आणि या प्रवासातच सुरुवातीच्या टप्प्यावरती एक व्यक्तिगत घटना घडली होती जी तुम्ही याच्यात बघितली. 1993 पासून आमचा एका डाऊन सिंड्रोम असलेल्या मतिमंद मुलीचे पालक म्हणून प्रवास सुरू झाला होता. तिचा जन्म झाल्यानंतर पहिली 6 वर्ष आपल्याला असं मतिमंद बाळ झालंय याचं दुःख, धक्का माझ्या नवऱ्यानं एकट्यानं 6 वर्ष सोसला होता, मला काही न कळून देता. आणि मग एका तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून ही गोष्ट मला सांगण्याची व्यवस्था केली. त्याचा परिणाम असा झाला की ही घटना माझ्यासमोर अशी वस्तुनिष्ठपणे आली. त्या डॉक्टरांनी मतिमंदत्व म्हणजे काय, त्यासाठी त्या मुलीच्या कोणत्या मर्यादा येतील, तिच्या विकासासाठी कोणत्या मर्यादा आहेत, तुम्ही काय प्रयत्न केले तर ती काय होऊ शकते, हे सगळं इतकं व्यवस्थित सांगितलं की त्या क्षणी दुःख, धक्का यापेक्षा माझ्या मनात प्रबळ होतं ते तिला शिकवण्याचं आव्हान. जसं आता AV मध्ये सांगितलं की हाडाची शिक्षिका होते मी. वर्गातल्या ढ पोरांना शिकवता येतं आपल्याला, हा आत्मविश्वास होता. मग ही तर आपली मुलगी आहे. आणि मग अत्यंत डोळसपणानं दोघांनी मिळून जो प्रवास केला, डोळसपणानं थिअरीज निवडल्या, शिकवण्याचे अनेक प्रयोग तिच्याबरोबर केले, प्रेम, स्वीकार, संधी यांना सोबत घेऊन. परिणाम असा झाला की ती 61 IQ असलेली मुलगी आज साक्षर तर आहेच, संगणक साक्षर आहे. कलांचा आनंद घेत, म्हणजे नाटक, नृत्य, गायन, कॅसिओ वाजवणं याचा आनंद घेत उत्पादक काम करत आनंदाने जगणारी एक माणूस झाली आहे. आणि या वेगळ्या मुलीला वाढवत असताना त्या अनुभवातनं आम्ही दोघं 2 गोष्टी शिकलो की एक, समजेच्या मर्यादा असल्या, मॉडरेट मतिमंदत्व असलं तरी जगातलं प्रत्येक मूल शिकू शकतं, फक्त त्यासाठी त्याला स्वीकार, प्रेम आणि योग्य त्या संधी मिळायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट, पण दुर्दैवाने आज आपल्या समाजात ह्या मुलांना अशा प्रकारच्या संधी मिळतील असं वातावरण नाही, त्यासाठी काम करण्याची गरज आहे. खरं तर मतिमंदत्व हा काही आजार नाहीये, त्यामुळे त्याच्यावर उपायही नाहीत, उपचारही नाहीत. असं मुलं आपल्या पदरी झालं म्हटलं की पालकांना अनेक मार्गाने माहिती येऊन आदळत असते, त्यातलं योग्य काय अयोग्य काय निवडता येत नाही. परिणामी असे अनेक पालक या मतिमंद मुलांचं दुःख पदरी घेऊन जगत असतात, स्वतःचं जगणं विसरलेले असतात. कधी अंधश्रद्धांना समजुतींना बळी पडतात, तर कधी कधी केवळ आपल्या पोरांनी 1ली, 2री, 3रीच्या परीक्षा पास होणं हाच यशाचा एकमेव निकष हे करून स्वतःचं जगणं दुःखी करून ठेवत असतात.
आणि मग आम्ही ठरवलं की हे काम आपण करू शकतो. निर्णय घेतला, नोकऱ्या आणि पुण्याला रामराम केला आणि ग्रामीण भागात काम करण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही करकम नावाच्या एका गावातल्या मुलांच्या सोबत, जे तुम्ही एव्ही मध्ये बघितलं, ते काम सुरू केलं. आणि दुसरीकडे 5 जिल्ह्यातल्या 10 विशेष शाळांच्या मधल्या 600 पालकांच्या बरोबर पालकांच्यासाठीचं जाणीव जागृतीचं काम सुरू केलं. आपल्याला जे समजलंय, सईच्या सोबत जगण्याची, आनंदानं जगण्याची जी उमेद सापडलेली होती, ती अशा पालकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मतिमंद मुलांच्या शाळा, विशेष शाळांच्या मध्ये जाऊन आमच्या खर्चानी विनामूल्य स्वरूपात आम्ही हा कार्यक्रम करतो. गेली 5 वर्ष झालं. आता याच्यामध्ये सुद्धा अशा निराशेचा अखंड खेळ चालू असतो. त्याचे परिणाम तपासण्याचे मार्ग पण आम्ही वेगवेगळे शोधले आहेत तज्ज्ञांच्या मदतीनं. ज्या जशा गरजा असतील त्यांच्या. फक्त एक शेवटची आठवण सांगते आणि थांबते. सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर गावातल्या एका शाळेमध्ये लैंगिकता शिक्षणाचं 3 दिवसाची 3 कार्यशाळा पालकांच्या सोबत घेतल्या. तर एक मुस्लिम महिला, तिचा 20-22 वर्षाचा धट्टाकट्टा मुलगा, दष्टपुष्ट मुलगा, परिस्थिती अशी होती की जेव्हा हुक्की आली की जिथं असेल तिथं तो मास्टरब्युशन करायला सुरुवात करायचा. ती माऊली रडकुंडीला आली होती, सगळे उपाय केले होते, त्याला मारून झालं होतं, हे सगळं झालं होतं, पण काही फरक पडत नव्हता. 3ऱ्या कार्यशाळेनंतर ही बाई मला म्हणाली, उसको दबाने की गलती कर रहे थे हम, उसको करने देना चाहिए, मगर अकेले में ये कैसे करना है और बाद में सफाई कैसे करनी है, ये सिखाना है. ये मुझे आज आपसे समझा तो मुझे एक राह दिख रही है. अशा प्रकारच्या प्रतिसाद आणि अशा प्रकारचं जेव्हा मिळतं तेव्हा खूप आव्हानं आहेत. कधी कधी 50 पालक बोलवलेले असतात, 5च समोर असतात, पण प्रशिक्षण घेतो आम्ही. तर पण अशा प्रकारचे समाधानाचे क्षण येतात म्हणून पुढे जायचं बळ मिळतं. शेवटी सुरुवातीपासूनच दोघांनी मिळून केलेला हा प्रवास, एक साथीदार असा ज्योतिबा सारखा की जो सोबत आहे, प्रवासात समजून घेणारी सोबत करतो, चुकलं तर रस्ता दाखवतो, आणि त्यामुळेच हा सगळा प्रवास करता येतोय. पावलोपावली आव्हानं आहेत. अमृता प्रीतमचं वाक्य नेहमी आठवतं. ती असं म्हणते की तुम्ही अशा एखाद्या रस्त्यावरून जात असता जेव्हा तुमची पावलं रक्तबंबाळ होतात, हा दुःखांत नसतो, तर रक्तबंबाळ झालेल्या पावलांनी तुम्ही अशा एका ठिकाणी पोहोचलेल्या असता की जिथून पुढे जायचा कुठलाच रस्ता तुम्हाला आमंत्रण देत नसतो, तो खरा दुःखांत असतो. आणि आम्हाला याचा आनंद आहे की आव्हानं असली, पावलं कधी कधी रक्तबंबाळ होत असली, तरी आमंत्रण देणारे खूप रस्ते आहेत, जाणीवेनं मदत करणारे खूप लोक आहेत, आणि त्यातलाच हा सगळा कामातला आनंद आज तुमच्याबरोबर शेअर करता आला, याचं खूप समाधान होतंय. म्हणून पुन्हा एकदा विद्यापीठाचे सर्व नामनिर्देशन करणाऱ्या आदरणीय मंडळींचे आभार मानते आणि थांबते. थँक्यू.